श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे स्वामींची भक्ती करत असताना स्वामींचे आगळे वेगळे आणि सुंदर अनुभव त्या भक्तांच्या बाबतीत घडत असतात. आणि जेव्हा स्वामींचा साक्षात्कार होतो किंवा स्वामींचा एक अशी गोष्ट घडते की जिथं वाटतं की हे घडणारच नाही, परंतु ते घडते, तेव्हा ते स्वामी अशक्यही शक्य करत असतात. आणि हेच स्वामींचे सुंदर अनुभव जेव्हा भक्तांच्या आयुष्यात घडतात ना, तेव्हा ते चमत्कार आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात आणि ते देखील भक्तांच्या स्वभाषेमध्ये. त्यामुळे स्वामींचे जर तुम्हाला आगळे वेगळे आणि सुंदर चमत्कार स्वामींच्या लीला जर ऐकायच्या असतील तर आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन बटनला देखील क्लिक करा. याने माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला स्वामींचा अनुभव ऐकण्याची संधी मिळते. त्यामुळे आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जो व्हिडिओ तुम्हाला आवडेल त्याला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी अगोदर देखील भरपूर वेळा आपल्या चॅनलवरती अनुभव शेअर केलेले आहेत. तर त्या ताई या श्रीरामपूर येथील आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यात जो स्वामींनी अनुभव दिला तो ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. बोला, बरे आहे का? हो, मी मस्त आहे. तुम्ही कशा आहात? आम्ही खूप 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 आनंदात आहे आता स्वामीच्या कृपेने. अरे वा. हा, तुम्हाला म्हणलेली इच्छा पूर्ण केली माझी स्वामींनी. अरे वा, बरं झालं ताई. हा हा, इतके स्वामींना भारी अनुभव अनुभव दिले मला स्वामींना. हा हा. हा, साक्षात उठायला आले, साक्षात दर्शन दिलं अक्कलकोट वटवृक्षाखाली मला. अरे वा. हा, सेवा तशी करून घेतली आणि रिझल्ट बी दिला. अरे वा वा वा. हा, आता कुठून सांगा, मला कुठून सुरुवात करावं तेच कळना ना आता कुठून सांगू. ताई तुम्हाला तुमचं नाव सांगायचंय का? नाही नाही, आपलं बरं आहे श्रामपूरचे ताई म्हणून आपले पहिले 2 अनुभव शेअर झाले हो ना. हो हो, झालेत ना, पण हा त्याच ताईंचा अनुभव आहे हे समजलं पाहिजे ना, म्हणून विचारलं. काय नाही काय नाही, चालेल. नाव नको. काय हा, काय आपलं आले श्रामपूर. अनुभव सांगा ना ताई. अहो मी कनी असं आम्हाला ते मागं तुम्हाला नव्हतं म्हणलं लिखित नामजप सेवा केली सुरू. हो हो. आता मी 4 महिन्यात जवळजवळ 1,28,558 जप झालता माझा. अरे वा. हा, आता मग माझ्या कनी माझ्या सुनाने एक वही घेतली त्याच्यातली लहानी हं. 1100 जपाची. तर आता माझे एवढे जप 5 वया पूर्ण होतोवर मोठा लगे ते 25-25, 27,000 जप झाला. तरी अरे. तिच्या पूर्णच झाली नाही. हा हा. आणि एक दिवस अशीच बसले, पोराला म्हणलं मला ना बाबा नाही शनी शिंगणापूरच पाहिलं नाही मी. हा तर मग मला काय म्हणतो तेव्हा चल म्हणे आपण जाऊ म्हणे हा. शनी शिंगणापूरला. मी काय म्हणलं मला नाही यायचं शनी शिंगणापूरला, मला ना आता अक्कलकोटलाच लय जावं वाटत, मला आता लय दिवस गेले नाही स्वामीकड, मला कम काय ना अक्कलकोटला जावं वाटत राहिलं बाबा. हा हा. अशी मी त्याला बोलले. हा. मग त्याने लगेच मला काय म्हणे बरं जाऊ म्हणे आपण. मग अशी मी गुरुवारी बोललो आणि संध्याकाळी हा. मग हिची वही पाहिली, मला वया न्यायच्या ती दर्शनाला. हा हा. एक मिनिट हा. असं तू आता उचलून दिलं. हा हा. आणि मग आपण रविवारी आम्ही गेलो. हा. तर मग इथे जवळजवळ 65 पानं राहिले होते शुक्रवारी. मग ते शुक्रवार म्हणलं आपण रविवारी जाऊ. हा. तर मग शुक्रवारी म्हणलं आता एवढे पानं 65 पानं कसं काय पूर्ण व्हायचे, पण मी रात्रीचा दिवस करून तेवढे पूर्ण केले 2 दिवसात. अरे वा. हा, जप लिहायला हा पहाटे 4 वाजता रात्री 11 वाजेपर्यंत जसं काम सोपवून
हा आणि मग मला मंदिरात प्रश्न उत्तर विचारले तुम्ही हा आमच्या केंद्रामध्ये. तर मला ते काय सांगितलं त्या काकांनी, हा म्हणे तुम्ही कुळाचार करून या म्हणे हा देवीला तुळजापूरला. हा हा मग ते सोन्याचं मंगळसूत्र ते सगळं घेतलं. हा हा. अरे वा. हा. आणि अक्कलकोटला जायचं होतं. गेलो बाई. हा गेलो आणि तिथून आलो हा हा दर्शनाला. तुळजापूरचं भारी झालं, अक्कलकोटचं भारी झालं. आणि ते ना ताई मला ती मूर्ती दिसली नाही स्वामीची वटवृक्षातच हा मंदिराची. हा. लई गर्दी होती लई. हा पण असं झालं माझ्या हाताच्या वया वाटल्या. हा 5-6 वय पिशवी. हा आणि मी तिथं गेले. हा तिथं अन्नछत्रा पैसे खाल्लं पण अन्नछत्र आपण वरलो पण त्यामध्ये मंदिरात जायला निघतो. हा हा तिथं माझ्या पायाला उजव्या पायाला काय घुसलं आणि काय नाही. हम्म. ते माझा पाय रक्तभंबूळ झाला. अरे बापरे. अंगठ्याला, उजव्या अंगठ्याला. हा हा पण तरी मी लक्ष दिलंच नाही. मी हा मग काय म्हणते फक्त माझ्या स्वामीसाठी मी काय घेऊ, हा काय घेऊन काय नाही एवढंच माझ्या डोक्यात. हा हा मी हार घेतला, फुलं घेतले, परत लाडू घेतले स्वामीला, पेढे आवडते पेढे घेतले, हम्म. नारळ बिरळ सगळं घेतलं. हा पायाकडे बघितलंच नाही. हा हा आणि तिथं गेलं तिथं दर्शन नाही. मग मी लई नाराज, लई म्हणजे लई नाराज झाली. अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं तिथं. म्हणलं स्वामी एवढ्या लांबून मी इतके दिवसातून आले म्हणलं, माझी इच्छा तर अजून तुम्ही पूर्ण नाही केली. हा आणि मला या असं तिथं येऊन दर्शन बी तुम्ही दिलं नाही. हा अशी बोलले बाई मी तिथं बरं का. हा हा आणि मग ते दर्शन घेतलं आणि तिथं ते वटवृक्षाखाली वटीवर आम्ही किती वेळ बसलो. हा इकडे स्वामीची मूर्ती आहे ना अशी गंगेकडे तोंड करून. हा तिथं मी बसले. तिथं स्वामीला लय बोलले स्वामी संग तिथं मी मनातली मनात. हा हा आणि तिथून आले बाई रविवारी. हा आणि पुढच्या रविवारी घरी आलो आम्ही ना, लगेच हा. स्वामी माझ्या स्वप्नात. स्वप्नात? काय स्वप्नात. मग मी म्हणायचे मला दर्शन दिलं नाही, माझ्या पायाला लागलं तर मी पाहिलं नाही. तिथं गेल्यावर मग पायाला लागलं. ते बसल्यावर पायाचं पाहिलं तर रक्तभंबूळ अंगठा झालेला. अरे काय घुसलं होतं काय नाही. आणि हा. मग तिथून येताना निघालो होतो. मग एक किन्नर आला पुढून हिरव्या साडीत बरं का. हा हा. आणि तर ते मग ते चालले होते पुढं. मग मी आता 20 रुपये काढून दिले. तो हम्म. पुढे गेल्यावर मागं आला. आणि हा. ते मागं ते हात तुला. मला ताई तुझी इच्छा पूर्ण होणार म्हणे आता. अरे वा. हा असं बोलला. आणि मग असं बोलला पण तरी मी म्हणायची बाई मी एवढं केलं आणि मला भेटलेच नाही स्वामी पायाला. आणि एक ते कुळाचार केला. आपली देवी ती आहे का नाही ते एक म्हणत बरं का. हा हा आधी स्वप्नाचं सांगितलं मग ते देवीचा बी चमत्कार सांगत तुम्हाला. हा आणि मग कधी त्याच्यावर रविवारी बाई शुक्रवारी मग आम्ही परत जेजुरीला गेलो. हा जेजुरीला आलो आणि रविवारी मला कोटमा भरायचा होता परत तिथून येऊ. हा जसं सांगितलं मला मंदिरात तसं मी सगळं केलं. हा हा तर त्या दिवशी स्वामी आहे ना हा आले आले बाई स्वप्नात आले तर जिथं ते स्वामीची मूर्ती आहे का तिथं हा ती आपली खाली आपण दर्शन जातो वृक्षामध्ये तिथं ती मूर्ती. तिथून स्वामी निघाले ना. हा हे बोटभर कपडा नाही पण ते उंच, हे मांड्यान बिंड्यान ते हातन ते डोकं तडा 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 निघाले. आणि जिथं मी बसले होते का हा तिथं जाऊन त्या मंदिरात बसले. मी ज्या मूर्ती संग बांधले होते का मी हा हा तिथं जाऊन बसले. हा आणि बसले म्हणते कसे सुंदरे सुंदरे हा सुंदराबाईला आवाज दिला. हा तर मी काय म्हणते तर ती येईनच. तर मी हा. काय म्हणते ओ मावशी तुम्हाला बाबा बोलून राहिले ना. हा. तर ती काय म्हणते ती बोललीच नाही माझ्या संग काही. हा मीच उठले गेले तिथं स्वामीकडे. हा गेले तर स्वामीनं काय केलं माझा उजवा हात ती जपलेला होता ना त्या वया हातात घेऊन येले होते ना. हा माझा हात धरला उजवा. हा. आटला बाई त्या स्वामीना. अरे पूर्ण बापरे. पूर्ण वल्ला केला. तर हा. मला तो स्पर्श ताई अजून सुद्धा आठवतो. अरे वा. हा. आणि तो पूर्ण वल्ला केला. आणि मग मी लागले रडायला बरं का. हा हा मी काय म्हणते बाबा मी नाही येणार म्हणलं आता परत तुमच्या दर्शनाला. मला म्हणे का म्हणून नाही येणार बाई तू येणार म्हणे परत माझ्या दर्शनाला. हा आधी म्हणले बरं मला ते हा हा तू परत लवकरच येणार आहे म्हणे. हा. मी आता माझी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय मी काय येणारच नाही म्हणलं बाबा आता. तुम्ही काही म्हणा म्हणलं. अशी म्हणले मी लई रडली तिथं मंदिरात. तर अक्षरशः मला जाग आली ना ताई माझ्या डोळ्यातून खा पाणी गळत होतं. हा हा हा. आणि मग ते झालं. हा. आणि मग ते स्वामीने मला तसं बोलले की मग जाग आली. हम्म. आणि दुसऱ्या दिवशी मग रविवार होता ते स्पॉटमा भरायचा होता. स्वयंपाक पाणी केला ते झालं एक. हा हा त्याच्यावर मग एकदा काय झालं मग असंच मग ते तुळजापुरात जाऊन आलीच मी. ते दृष्टांत दिला त्यांनी मला. हा हा आणि मग मी म्हणते आपण एवढा खर्च केला 10-12 हजार रुपये घातले दागिन्याला त्याला 5,000 रुपये लागले भाडं थोडं पेट्रोल जरी गाडी घरची तर मग खर्च आला. हा तर मग म्हणलं पण आपली कुळदेवी तीच आहे का नाही काय माहिती बाई म्हणलं.
हा हा असं मी विचारलं. हा तर बाई गुरुवार तो होता तेव्हा आम्ही तिथून आलो. हा शुक्रवारी आलो, पुढचा गुरुवार आला. हा स्वप्नभरलीवर हा गुरुवार आला तर गुरुवारच्या दिवशी एकादश होती. हम्म दुपारची घरी अशी एक मुलगी झाली बाई. हिरवं लुगडं तिच्या अंगावर, नाकात नथ बीत. हम्म आणि आधी गेली ती आमच्या मोठ्या घरी, मोठ्या गावात तिकडं. हा तिथं त्या सुना काय म्हणल्या, बसा म्हणे आजी आम्ही त्यांची वटी भरतो आणि चहा करतो. तर ती थोडी चटकन उठली, मला तुमचं काहीच नाही लागत नाही. आणि जी आली माझ्या दारात हा आणि लगेच लांबूनच आवाज, मी घरातच होते गुरुवारात, मला एखादच मी काय फरळच करीत नाही काही नाही. हा आणि मी आवरलं ना टीव्हीच्या रूम मध्ये. एक दीडच्या टायमाला आली ती. आली तर लगेच म्हणते, ए बाई तू कुलदैवत तुळजापूर ये म्हणे. अरे वा, सांगितलं समजा. सांगितलं येऊन तिनं. हा. आणि तुळजापूर ये म्हणे. मग मी आले बाहेर, मला अशा आवाज दिल्याबरोबर तिला हा बाहेर आले. तर मग म्हणे मला जेवायला आण म्हणे. जेवायला आली म्हणे बाई तुझ्या घरी. हा हा आणि जेवायला आली म्हणे. मग तिला जेवायला दिलं, जेवली. तिनं जसं सांगितलं तरी तसं ते खरंच झालं. ती म्हणते पोराचं लग्न इतकं मोठं होणार आहे म्हणे, बास म्हणे. हा लोक साथ राखील म्हणे, इतकंच चांगलं भेटणार आहे. अरे वा. खरं तसंच झालं ना बाई. हा मग ते मग तुळजापूरला गेले. मग दुर्गा सप्तशती रोज दर मंगळवार चालू, रविवारी मल्हार सप्तशती चालू केली. स्वामी चरित्राची 108 पारायण चालू होते परत. हा तर मग ताई 101 पारायणाला पोरा साखरपुडा झाला, जमलं बी. अरे वा. हा आणि जमलं कसं, तो अक्कलकोटला गेला. हा ते काय झालं, ते मी काय करायचं, आमचा पेट्रोल पंपात पगार आला का 500 रुपये ठुई, दुधाचा पगार आला का 200 रुपये ठुई. माझी इच्छा अन्नदान करायची, मला अक्कलकोटला 5,000 रुपये साचायची. हा 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 तर त्या दिवशी काय झालं मग, आता त्याच्याकडे 5-5 हजाराची त्यांनी बंडल आणले बरं का, कुवारी सिरियल नंबर. हा आणि ते 500-500 झाल्यात. मी काय केलं, शनिवारी त्याने मला पगार दिला, शुक्रवारी दिला. मी काय म्हणले, सकाळी मग ते रात्री दिला त्याने माझ्याकडे. मी ठुला तसंच. आणि सकाळी देवपूजा केली, तो बंडल घेतला बाई. एक 5,000चा. म्हणले आपल्याला ध्यान राहत नाही, मध्ये शेडचं याचं तार कंपाऊंडचं काम झालं ना, आठवड्यातून 2-2, 3-3 बाऱ्या पैसे आणावं लागायचे. मग कोण टाकीत त्या डब्यात. हो ना. हा तर मग मी काय म्हणलं, आता म्हणलं स्वामी, आता मग 5,000चं बंडल आहे ना माझ्याकडून, होतं का आता एवढ्या बाहेर आणले तर खर्चूनच गेले म्हणलं. पण माझा काय हात होत नाही त्याच्यात टाकायला. पण माझ्या लेकरं जर तुम्ही दिवाळी तर जर केलं ना म्हणलं लग्न, तुझे 5,000चं बंडल तुम्हाला अन्नदानाला म्हणलं. नाही जर दिवाळी तर केलं ना म्हणलं, तुम्ही लक्ष्मीपूजनाला वापरणार आहे, घरात खाणार आहे म्हणलं, नाही तर मग तुमच्या पुढे जीवच देईल, अशी बोलले बाई मी स्वामीला तळून. बाई स्वामीनं असे 2 फुलं टाकले टप्पल. अरे वा. हा टाकले. आणि शनिवारी सकाळी बोलणं झालं मा स्वामीचं हे. आणि संध्याकाळी तर पोरगं आलं. तर म्हणे मला जायचंय काकू अक्कलकोटला. अरे वा. म्हणलं अक्कलकोटला? म्हणे हा तुळजापूरला आणि अक्कलकोटला चाललो म्हणे मी. गेला बाई तो शनिवारी 1 तारखेला गेला, 2 तारखेला तिथं राहिला, 3 तारखेला रविवार होता. 2 तारखेला गेला तो शनिवारी. आणि रविवारी त्यांनी तुळजापूर केलं, अक्कलकोट केलं, पंढरपूरला गेले 5 वाजता. अरे तर वा. पंढरपूर मधून बी 5 वाजता त्याचा फोन आला. आणि इकडे लगेच रविवारी सकाळी 3 तारखेला ते पंढरपूरला गेले ना याला. तर 3 तारखेला लेकन जावे आले पोरं द्यायला. ते काय उद्या पाहुणे येणार पोराला पाहायला. अरे वा. मी काय म्हणलं, मी म्हणलं तो अक्कलकोटला तुळजापूरला जायले, पंढरपूरचं काय मला माहितच नव्हतं. म्हणजे त्याला विचारून घ्या, तर संध्याकाळी येणार आहे काय करीत. मी म्हणलं येईन तो संध्याकाळी, तो काय पंढरपूरचं माहित नाही. 5 वाजता फोन आला का तुम्ही पंढरपूर मध्ये ये ना, आपल्याला पांडुरंगाची मूर्ती आणू विठ्ठल रुक्मिणीची. मी लहान बाबा लई मोठी नको आणून, लहान नको आणू. त्याने विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन आला. आणि आला ताई 1 तारखेला आणि 3 तारखेला 2 तारखेला रात्री तो 2 वाजता आला. तर मी म्हणले की तुला पाहुणे पाहायला येणार आहे, तू आज येणार आहे का उद्या येणार आहे? फक्त त्याला एवढी तू संध्याकाळी येणार आहे? हा येणार. 2 वाजेपर्यंत मी घरी येतो म्हणे. मग मी म्हणलंच नाही त्याला. सकाळी मग मी उठलंच नाही, मला आता 2 वाजता आलाय तर तू उठीन, याला आज काय कामावर जाणार नाही ड्युटीवरती, याला मग आता उशीर झाल्यामुळं. त्याला म्हणलंच मी पाहुणे येणार म्हणून. मग 10 वाजले मग उठवलं त्याला, म्हणलं उठ म्हणलं भाऊ, तुला काही दाढी बिडी करत असेल करून, म्हणलं पाहुणे पाहायला येणार म्हणून. कोण आणणार म्हणलं दाजी. आणि अशी बोलले. मग ते उठला, आवरलं बिवरलं. त्या दिवशी पाहुणे आले मंगळवारी, सोमवारी आले. सोमवारी आले लगेच त्याने गुरुवारचा वायदा बी दिला पोरगी पाहायला. आणि तितकं जवळच आमच्या जवळच जमलं.
अरे वा. पोरगी बी छान भेटली आणि लगेच मग त्यांनी जाय झाली 2-4 वेळेस साखरपुडा झाला आणि 7-7ला तर लग्न धरलं. अरे वा वा वा, बरं झालं. आणि लग्न बी इतकं भारी केलं, परिस्थिती नादान आहे पण इतकं भारी लग्न करून दिलं आणि त्यांनी जे नाही ते भांड कुंड फर्निचर एकदम भारी दिलं. लग्न काढून दिलं, साखरपुडा केला, त्याला अंगठी बिंगठी घालून साखरपुडा झाला त्याचा. अरे वा. मग तो पण म्हणायला लागला, "हो काकू तुझ्या स्वामीना शक्य शक्य केलं म्हणे. मला वाटत नव्हतं माझं लग्न एवढं मोठं होईल म्हणून एवढ्या याच्यात." म्हणजे तिन्ही पोरामध्ये त्याचं लग्न मोठंच झालं. हा हा. अरे वा. बघा, स्वामींचं नियोजन असं असतं की कोणीच विचार करू शकत नाही की स्वामी काय करतील. अहो मी प्रहर सेवेला यायला जायचे. आता मागच्या सप्ताहाची वेळेस गेलं आणि इतके रडायचे मी सप्ताहाची वेळेस. असा उन्हाळा दिवस आता याच्या टायमाला पुण्यतिथीच्या टायमाला स्वामीच्या चैत्र महिन्यात आणि आम्हाला इथून 2-2.5 किलोमीटर आहे. मी इथून पै जायचे. सकाळी पहाटे उठून पारायणाला जायचे आणि तिथून आले का परत 11 वाजता प्रहर सेवेला जायची. अरे ते एक दिवस मोठ्या पोराची माझी थोडी कटकट झाली. तेव्हा मला म्हणे, मला मी म्हणलं, "तर तुला यायचंय गावात?" ते म्हणे, "मला नाही यायचं म्हणे, तुझ्यासाठी येतो म्हणे तुला नेऊन घालायला." वा. मी म्हणलं, "माझ्यासाठी नको येऊ, मी आपली जाईन पै." त्याच्यावरून ते चिरकलं, त्याला वाटलं मी एवढं हिला नेऊन घालतो आणि ही म्हणते माझ्यासाठी नको येऊ, मी जाईन पै. आणि मी राग घेतलं बा, मग आवरलं. एकादशी होती, फराळाचं नाही केलं काय नाही, भगरीचा भात बीत करून ठेवता सुनांनी. मी म्हणलं मला नाही खायचं, मी माहिती प्रहरची होती म्हणलं 11चा टायमिंग आहे मागे. मी नंतर म्हणलं तिथून आले आणि बाई अशी काना पै निघाले. मग आला नाही मी वाटत गेलं, आला यांनी नेऊन सोडलं मला. मग मी तिकडून येतं तिथं मला प्रहर सेवा घेता माझ्या डोळ्याला खळा पाणी यायचं. मला तिथल्या बाया म्हणायची, "मावशी आज काय झालं, तुम्ही लई नाराज आहे." सगळ्या बायावाला मावशीच म्हणतात तिथं. "मावशी आज काय झालं?" मी लाव काही नाही हो, उन्हाचे आले म्हणलं आणि त्याच्यामुळे उपाशी म्हणलं मला. मग अशी बोलले मी. पण मग त्या मला म्हणायचे, "नाही काहीतरी हाय म्हणे, आज तुम्ही लई नाराज आहे म्हणे. मावशी तुम्ही चिंता नका करू म्हणे, तुम्ही काळजी करू नका, स्वामी बरोबर तुम्ही सगळं करणार." अरे वा. असं बोलल्या मला त्या. आता मग मी तिकडून येताना मग मी काय फोनच केला नाही. मला रडू कशाचं यायचं. मी म्हणायचे आपल्याकडे 2-3 मोटरसायकली आहे, 4 व्हीलर आहे. आणि एवढं असून आपल्याला पै जायचं एवढं उन्हात आणत. मला ते लई हे व्हायचं. मी म्हणायचे आपल्याला उपयोग काय एवढ्या गोष्टीचा, आपल्यासाठी काहीच नाही ना. तेच मला रडू यायचं. हा. पण मी स्वामींनी म्हणजे तिथं तुम्हाला हा काहीतरी दाखवायचं असेल ना त्यांना, त्याच्यामुळे हा त्यांनी तुम्हाला चालत यायला लावलं. चालत यायला जायचे ना. दरवेळेस असलं कोणीच आहे आता, कारण घरी कोणी सापडत नाही. गाड्या भरपूर आहे पण मग हे आणायला नको माणूस. आणि मग आले घरी. घरी आले मग तिथून पुढं मी कांदे उपटून ठेवते सकाळी. मग तिथून आलं ते बकरीचा भात खाल्ला, तेवढे कांदे कापले आणि मग संध्याकाळचं आवरलं आणि मग परत असंच चालायचं. मग आणि परत मग सप्ताहाच्या दिवशी मी काय म्हणे, मला लवकर आवाज द्या म्हणे, मैसून म्हणे आवाज द्या म्हणे मला मोठी. मी उठन म्हणे लवकर तुम्हाला आवरू लागायला. म्हणजे मला पूर्णाचे दिवे बिवे आम्हाला ते 6ला पारायणाला जायचं 6-5:30ला. तर मला 3:30 वाजले. स्वामी म्हणले असे, ही बाईला हिला जाग येणार नाही, तुलाच करावं लागणार आहे. 3:30 वाजता स्वामी आले. माझ्या डोक्यावर हात ठेवला, बाई उठ ना म्हणे, आता 3:30 वाजली. अरे वा. हा. उठले तर खरोखर ताई 3:30 वाजले. तिथून पुढे उठले, पाणी तापायला ठेवलं, आंघोळी केली. माझी नित्यसेवा रोजच्या 11 माळी जप, 3 अध्याय वाचून, देवपूजा करून, पुरण शिजवून, फुलवाती करून, त्याच्यात भिजून 5:45 वाजले. मग हिला उठावेल म्हणलं, चहा तुला म्हणलं, स्वप्नाली मी चालली. अरे वा. हा. तेव्हा असा दृष्टांत दिला बाई मला स्वामी, जागेवर उठायला आले 3:30ला. उठ ना बाई म्हणे, आता 3:30 वाजली. डोक्यावर हात ठेवून. अरे वा. लई दृष्टांत इतके भारी भारी देतात ना. एक दिवस असे आले आणि असे जसं काय पकाची टोपी घातेल वर, भगवी झोळी बिळी. तेव्हा बी असं काहीतरी चालू होतं बाई आमचं. पारायणच होतं दत्त जयंतीच्या वेळेस तेव्हा. आणि आले आणि दारात उभा राहिले तिथं. आले तडक आले तर मग मी गेले पुढं काहीतरी द्यावा म्हणून उठले तर ते मला काय म्हणते, बाई मला तर ओळखलं का म्हणे. तर मी म्हणलं हा ओळखलं का म्हणे. मी म्हणलं नाही म्हणलं बा, मी नाही ओळखलं. नीट पाय म्हणे मी कोणी. अरे वा. असे बोलले आणि लगेच ते पकाची टोपी ते पक लागले उडायला आणि ते टक्कल दिसलं डोक्याला, एक केस नाही. तर मी लगेच म्हणलं, बाबा तुम्ही माझे स्वामी म्हणलं. अरे वा. हा. आणि लगेच आले माझ्या माग आले आणि पाठीमागं गेले आणि तिथं उभं राहिले. ते नारळ झाड आहेत, नारळ झाडाखाली उभे राहिले. तिथं खूप चिखल झालेलं जसं काय, तिथंच अंतर्धान पावली ती. अरे वा. असं इतके भारी भारी त्यांनी मला अनुभव दिले बाई. आणि किती आता छान. पोराचं भारी झालं. परत पोराच्या लग्नाच्या दिवशीचं आमचं टँकरचं बी झालं. टँकर बी आलं आमचं आता पंपावर स्वतःच.
हा हा हा. अरे वा. सगळं चांगलं केलं आता स्वामींना. बरं आणि झालं. जेव्हा त्यांचा पहिला अनुभव शेअर केला तर दुखण्यापासून अजून 60-70 लिटर दूध कायम चालूच ठेवलं स्वामींनी. हा हा हा. हं. खूप पुढची छान. पुढं गाडी नेऊन घातली. हो ना हो ना. स्वामींनाच काळजी असते प्रत्येक भक्ताची ताई. पण मग तेवढा बाई आमचं बी लय पाहिलं बरं स्वामीने, सेवा लय करून घेतली. आपण म्हणतो फुकट स्वामी फुकट नाही पावत. लय आपल्या जीवाला लय आक्रोश करावा लागतो. हो ना. 3 वर्ष मी 11 गुरुवार केले मागच्या अधिकच्या महिन्यापासून. हा मागच्या मध्ये 2024 पासून 24 ला आलता ना हा हा. अधिकचा महिना. हा श्रावण महिन्यात तेव्हापासून तर आतापर्यंत बरोबर श्रावण महिन्यात अधिक मास लागायचे पहिल्या दिवशी पाहुणे आली पोराला. अरे वा. 3 वर्ष तप केल्याने एवढं परीक्षा घेतली स्वामी 3 वर्ष. हा हा. तसे पण स्वामी चरित्र म्हणू नका, पारायण म्हणू नका, गुरुचरित्राचे मल्हार सप्तशती म्हणू नका, आपलं परत हे दुर्गा सप्तशती आहेच, परत नवनाथाची 32 पारायण केली 36. परत तुम्हाला सांगते याचे आपलं एकादशीचे भागवत हे कायम चालू हा हा. बंदच नाही. हं. पण आणि स्वामी ते जसं हां. भक्ती करून घेतात तशी पण फळ तर देतातच ना हो ताई. हो आपल्यात भेटलं ना मग. मग मी सांगू राहिले आता माझी वंजूळ कमी पडू राहिली स्वामी इतके देऊ राहिले मला. हो ना. हं? कारण पैसे आता एवढे पैसे भरायला आता टँकरला जवळजवळ 31 लाख रुपये भरले. पण कुठून आले आणि काय झाले फक्त स्वामीलाच माहिती. हो ना. आणि आपलेच प्रारब्ध असते ना हो ताई. त्याच्यामुळे हां. त्यातून बाहेर निघण्यासाठी आपल्याकडून सेवा करून घेतात स्वामी. पेट्रोल पंपाचे आम्हाला जवळजवळ आम्ही 13-14 लाख दिले. तेव्हा बी आम्हाला कुठला कोण माणूस आहे कोण नाही आम्हाला तर घरच्याला माहिती नाही. पण त्यांनी पैसे दिले ते. त्याचे हा हा. 25,000 रुपये महिन्यापर्यंत परत मागं करायची. म्हणजे हा. म्हणजे स्वामीनीच पाठवले ना. हो ना. तो हो ना. माणूस इथला बी नाही कुठला लांबचा आहे ते कुठला. हं? हा हा. तसंच असतं ताई. हां. बाळ आहे काय लहान आहे? हो आहे ना. 7 कोण महिन्याचा. नातू आहे? कोणाचं आहे? माझंच आहे. हा का? ही म्हणे नातू आहे त्यांना. म्हणलं नाही बाई मागे त्यांची डिलिव्हरी झाली. स्वामी खरंच ना या कांद्याला जरा धरला ना हात आणि माझ्यामुळं ताई 2-3 जणी सेवेकरी घडविले. ते बी असे हे झाले ना आता माझं पाहून आहे ना आता माझ्या मुलं झालं ना हा ते बी इतकं कसून करू राहिले ना आता माझ्यासारखं करू राहिलं ते. हा हा. हा. अरे मी 1 मिनिटं सुद्धा वायाला घालीत नव्हते स्वामी बिगर. हा हा. अरे वा. हा. जर ते कोणाचं चांगलं हो त्यांना सांगत असं तुम्ही पाय सोडूच नका. जसं माझं झालं तसं तुमचं होईन. आमचं खरं सगळंच व्हायला लागलं. आता काहीच मागायचं नाही मला. हो फक्त ना. होईन तेवढी सेवा करत राहायचं. जेवढं करून घ्या पण तेवढे करून घ्या म्हणते अजूनही. हो ना. हो ना. हं. त्याच्याशिवाय नाही होत आहे. आपण जेवढं स्वामींचं करू त्यापेक्षाही जास्त स्वामी आपल्याला देत असतात. खरंच देते. आणि ज्या आता भक्ताला काही द्यायचं असतं ना त्याच्याकडून सेवा करून घेतातच ताई करूनच स्वामी. घेते. हा. हो ना. आता माझी एक मैत्रीण आहे. आता तिच्याकडे सकाळी गेलते तर तिला म्हणलं तुम्ही का नाही आता माझ्याबरोबर गुरुचरित्राच्या पारायणाला बसा म्हणलं सप्ताहाच्या वेळेस. हा मी हा. तुम्हाला घेऊन जायची जबाबदारी माझी म्हणलं. हा हा. तुम्ही काहीच पाहू नका. ती म्हणली बाई तोवर मारल्याकच मला तोवर 100% होणार तुमच्या पोराचं. हा हा. अरे वा. आणि अहो मला ते होणार आहे. आता माझ्या पोरं काही बाया म्हणायच्या काही काही स्वामी पावत नाही. आता मी म्हणायची माय स्वामी करणार. आता सगळे म्हणते तुम्ही म्हणायच्याच बाई मला असं म्हणजे असं कोणी म्हणायचं दुसऱ्याची पा आमकीची पा. मी म्हणायची नाही बाई माय स्वामी एवढे मोठा माझा बाप माझ्या पाठीमागं असं मला या अशी पाहायची गरजच नाही. मला माय स्वामी करणार माझ्या पोराचं होणार आहे. डायरेक्ट बोलायची मी त्यांना. कोणी जर असं स्थळ आणलं ना मी माय स्वामी करणार आहे मला असं स्थळ दाखवू नका. हा हा हा. अरे वा. म्हणजे माझा इतका पूर्ण विश्वास होता त्यांच्यावर. हो ना. हो ना. आता त्याच्यामुळे सगळे म्हणते खरंच बाई तो स्वामीनं खरंच करून दाखवलं. आणि ते बी मनासारखं. हो ना. स्वामींच्यावर सोडून दिलं होतं ना ताई. त्यामुळे सगळं स्वामी त्यांच्यावर 100% होतं. करणारच. मी म्हणायचे त्याच्या मनासारखं करा. मला काही नको. एखाद्याला आई-बाप नसलं मी तिचे आई-बाप होईल. पण फक्त हो. त्याच्या मनासारखं करा. आणि हो खरंच ना. त्याच्या मनासारखं झालं. बरं झालं ताई. हा. बरं झालं. तुमच्या इच्छा पण सर्व स्वामींनी पूर्ण केल्या ते एक छान झालं ताई. हा. सगळं केलं बाई. सगळ्या केंद्रातल्या बाया सगळ्या अख्ख्या लग्नाला याला त्याला सगळ्या होत्या. त्या म्हणायच्या खरंच बाई मावशीनं लई सेवा केली. मंदिर झाडायचं म्हणू नका, भांडे घासायचे म्हणू नका. मला जे काम दिसन मी तिथं मागं हटले नाही काही. आणि हे झालं आमच्या केंद्रातल्या बाया लय चांगल्या त्या बिचारीने मला सगळं सेवा द्यायच्या त्या. अरे देवाला म्हणायच्या हे करा झाडून घ्या. मला झाडून घ्यायचं कोणी सांगतच नव्हतं मीच घ्यायची बाई. दरबारी काय पारायण असं 4 वाजता इथून लवकर जायचं 5ला सुरू व्हायचं. तोवर झाड लोट करून दिवाबत्ती करून मग पारायणाला त्यांच्यावर बसायचं. त्यांना स्वामी सवन माळ बीळ घेऊ तर मला झाडून लोटून घेत राहायची.
हा हा, अरे वा. हा. आणि स्वामीनं माझ्याकडून सेवा तेवढी घेतली, मेवा तेवढाच दिला. हो ना, हो ना. निस्वार्थ सेवा आहे हो ताई तुमची. त्याच्यामुळे स्वार्थ नाही सेवेमध्ये. अजिबात नाही. मी तर म्हणते आता स्वामी मला काही नका देऊ. मला फक्त ठेवताना तसं मी राहीन. फक्त माझ्याकडून होईन तेवढी सेवा करून घ्या जास्तीत जास्त. हो ना, हो. हं. चालेल, मला चालेल. आता कशाचीच अपेक्षा ठेवली नाही स्वामींनी. हो ना. हं. स्वामींकडे जेव्हा आपण काही न कोणत्याही अपेक्षेने जेव्हा सेवा करतो ना, तर तेव्हा स्वामी खूप काही देत असतात. हां. ते कधीच पाठीमागे पाहत नाहीत. नेहमी आपल्या भक्तांच्या भल्याचंच करत असतात. हां, बरोबर आहे. आपण म्हणजे असं कोणाची निंदा मस्करी मी सांगते मी 1 मिनिटं सुद्धा कोणाच्या घरी जात नाही. आपलं हं. काम आणि आपली सेवा. हां, हां. आता सकाळी दुर्गा सप्तशती झाली आहे. आता जेवण खावणं करून आलो तर घास कापून झालाय. आता एक वझं गवताचं काढत इथून गेलं का आपलं संध्याकाळी परत स्वामी चरित्र, रोजच्या आरत्या, अरे वाह! सुनंदाई घेऊन बरोबर म्हणायच्या सगळ्या आरत्या त्यांना त्या बी म्हणतात बरोबर मागं मग. हां, हां. अरे वाह! छान आहे ना तुमच्यामुळे इतकं सर्वांना. मस्त बाई, इतकं भारी वातावरण झालं ताई. नाही तर पहिलं काय होतं, मिस्टर दारू प्यायचे, पोरं लोकांच्या कामाला जायचे, आम्ही बी रोज संध्याकाळी कचकच. पण आता झाले 2 वर्ष हां, हां. तसं त्या मिस्टरांचं सुटली ते दवाखान्यापासून हं, हं. आणि एकदम स्वामीमय घर होऊन गेलं. उलटा आता त्यावेळेस सुद्धा आपण जर म्हणायला अशी मस्त बाहेर बसून ऐकत येत. हां, हां. काय म्हणते काय नाही. हां, हां. अरे भारी वाह! वाटत पण नाही. हा. हं, हं, हं. सवसनी घातल्या आतामध्ये तर सगळ्या सेवेकरीच बोलावल्या. हां, हां. ते बी आल्या बिचाऱ्या. त्या म्हणे आम्ही कोणाचीच जात नाही पण मावशीची सेवा तेवढी म्हणून आम्ही मावशीच्या घरी आलो. अरे वाह! हा. छान आहे ना. तेच पाहिजे. दुसरं काय पाहिजे सांगा बरं ताई. चालेल, चालेल. खूप छान अनुभव आहे ताई. हा. शेअर करते मी हं. हा. हा. चालेल ताई. चला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.